इतिहासाचा अभ्यास करत असताना एक मुद्दा सारखा सारखा आपल्या नजरेमध्ये येतो, तो म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा नेमका काय होता, त्याचं महत्त्व काय होतं, त्याची पार्श्वभूमी काय होती, त्याची कारणं काय होती आणि हा लढा यशस्वी झाला की नाही झाला या संदर्भातचे प्रश्न हे NMMS परीक्षेला सुद्धा असतात. जवळजवळ सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी हा 1857चा स्वातंत्र्य लढा हा अभ्यास घटक म्हणून असतोच. तर त्याची काही प्राथमिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1857च्या उठावाला काही पार्श्वभूमी होती. तर ती नेमकी काय होती हे आपण मागच्या धड्यामध्ये थोडंसं बघितलेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनानंतर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत जे भारतावरती आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला, त्यात मग महसूल गोळा करणं असेल किंवा शेतीचं व्यापारीकरण असेल किंवा धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप असेल, अशा पद्धतीची काही कारणं समोर येतात. तर ती आपण थोडीशी डिस्कस करूया. पाईक लोक जे आहेत, या पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी ज्या आहेत, म्हणजे त्या वर्षानुवर्ष त्यांनी कसत आलेल्या जमिनी या इंग्रजांनी बळकावल्या किंवा त्या जबरदस्तीनं त्यांच्याकडून काढून घेतल्या. म्हणून पाईकांनी 1857मध्ये बक्षी जगनबंधू विद्याधर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं आणि हा सशस्त्र उठाव केलेला होता. म्हणजे ही सगळी स्वातंत्र्य लढा जो आपण 1857चा बघतो त्याची पार्श्वभूमी बघतो आहे. पहिलं नाव घेतलं जाते ते पाईकांचा उठाव हा याच्यामधला एक महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना आणि त्यांच्यासोबतच्या स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलेलं होतं. इंग्रजांची विरुद्ध ही जनभावना जी तयार झाली होती ती कोणत्या कारणांमुळे झाली होती, हेच कारण नेमकं 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या पाठीमागंसुद्धा होतं. तर त्याची कारणं बघा नेमकी काय होती. जबरदस्तीनं केली जाणारी शेतकऱ्यांकडची महसूल गोळा करण्याची पद्धती, म्हणजे शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं महसूल गोळा केला जायचा. म्हणजे पीक येऊ न येऊ थोडंसं जुलमी पद्धतीनं हे सारा किंवा टॅक्स गोळा केला जायचा, हे एक त्यातलं महत्त्वाचं कारण होतं. त्याच्यानंतर सतीबंदी, त्यानंतर विधवा पुनर्विवाह, अशा पद्धतीच्या ज्या काही धार्मिक गोष्टींशी संबंधित फॅक्ट्स आहेत, यांच्यामध्येही ब्रिटिशांनी लक्ष घालायला सुरुवात केली. मग याच्यामुळे लोकांच्या धार्मिक भावनासुद्धा दुखावलेल्या आहेत. शेतीचं व्यापारीकरण झालं मगाशी जसं आपण डिस्कस केलं तसं. त्यानंतर जुलमी महसूल गोळा करणं झालं. त्यानंतर धार्मिक बाबीतला हस्तक्षेप झाला. त्यानंतर अजून एक फॅक्टर इथं येतो तो म्हणजे संस्थानं खालसा करण्यात आली. वेगवेगळी कारणं दाखवून दत्तक विधान नामंजूर केलं, वारसा हक्क नामंजूर केला, अशा पद्धतीचं स्वरूपामध्ये ब्रिटिशांनी इथल्या संस्थानकांनाच खालसं करायला सुरुवात केली. त्यांना त्यांचं पद काढून घेण्यात येऊ लागलं आणि हा एक रोष लोकांच्या मनामध्ये तयार व्हायला लागला होता. याच्यानंतर अजून जे भारतातले लोक जे ब्रिटिशांच्या सैन्य लष्करामध्ये सामील झालेले होते, त्यांच्यामध्ये भारतीय सैनिकांना ही ब्रिटिश सैनिकांपेक्षा दुय्यम वागणूक मिळली जायची. म्हणजे त्यांना व्यवस्थित वागणूक भेटत नव्हती. शिवाय काही वेळेला त्यांना अत्यंत नीचपणाची वागणूक दिली जायची. हे लक्षात आल्यानंतर काही दिवसांनी बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे नावाच्या व्यक्ती आपण खरं तर क्रांतिकारकच म्हणायला पाहिजे. मंगल पांडे हे क्रांतिकारक यांनी खास उठाव केला तो याच्यासाठी की बंदुकीच्या गोळ्यांमध्ये त्यांच्यावरचं जे कारतूस वापरलं जायचं ते गाईच्या चरबीपासून किंवा डुकराच्या चरबीपासून बनवलं जायचं. आता हिंदू धर्मामध्ये गाय पवित्र मानली जाते आणि मुस्लिम धर्मामध्ये डुक्कर हे निषिद्ध प्राणी समजलं जातं आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन्हीही पद्धतीचे जे लष्करामध्ये सामील झालेले भारतीय होते, ब्रिटिशांच्या लष्करात सामील झालेले भारतीय, यांच्या धार्मिक भावना इथं दुखावल्या गेल्या आणि त्याचाच परिणाम मंगल पांडे यांनी उठाव केला ब्रिटिशांच्या विरोधात बराकपूरच्या छावणीमध्ये. आणि ही घटना याला आपण ठिणगी असं म्हणू शकतो. 1857च्या उठावाला ही ठिणगी म्हणून या घटनेनं काम केलेलं आहे. मेरठ छावणीतल्या सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला
याचबरोबर ह्या सगळ्या सायमल्टेनियस गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ह्या घटना ॲट अ टाईम चालू होत्या. सायमल्टेनियसली सगळीकडे ब्रिटिशांच्या विरोधात रोष चालू होता आणि हीच या 1857च्या उठावाची पार्श्वभूमी आहे. जसं उठावाचं हे उठाव हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे परिणाम दिसून राहिले. महाराष्ट्रामध्ये बघा, सातारा छत्रपतीचे वारसदार छत्रपती शहाजी प्रतापसिंह, त्यानंतर कारभारी रंगोबापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुणचे बाबासाहेब भावे, संगमनेरचे भागोजी नाईक यांनीसुद्धा या लढ्यामध्ये हिरिरीनं सहभाग नोंदवला आणि 1857च्या उठावाला बळ दिलेलं आहे. मुघल साम्राज्य दुबळं झाल्यानंतर बहादूर शाह जफर हे जे मुघलांचे मुख्य होते, यांच्या नेतृत्वाखाली 1857चा उठाव लढायचं सगळ्यांनी मान्य केलं आणि ब्रिटिशांच्या विरोधात खूप मोठी असंतोषाची लाट या माध्यमातून तयार झालेली होती. याच्यामध्ये प्रामुख्यानं नावं घ्यावी लागतील ती नानासाहेब पेशवे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनीसुद्धा 1857च्या उठावाची जबाबदारी त्यांच्या शिरावरती घेतली आणि या सगळ्याचा रिझल्ट असा झाला की संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक जनभावना तयार झाली आणि ही भावना एका मोठ्या उठावाच्या स्वरूपात काम करत गेली. पण एवढं पूर्ण भारतभर हे उठाव होत असतानासुद्धा ब्रिटिशांना याच्यावरती सहज नियंत्रण मिळवता आलं आणि हा उठाव म्हणावा तितका यशस्वी झाला नाही किंवा परिणामकारक रिझल्ट याच्यातून दिसून आले नाही. त्याची काही कारणं आपल्या पुढे येतात. म्हणजे नक्की परिणाम झाला, ब्रिटिशांच्या विरोधात जनभावना तयार झालेली होती, हे सगळं जरी खरं असलं तरी जो रिझल्ट अपेक्षित होता तो दिसला नाही. त्याचं एक सगळ्यात मोठं कारण आपल्याला दिसून येते की याच्यामध्ये एकसूत्रता नव्हती किंवा एक नेतृत्व नव्हतं म्हणता येईल किंवा एककेंद्रीपणा नव्हता याच्यामध्ये. तर त्याची काही कारणं बघा इथं आहेत पुस्तकामध्ये. लढ्याचा प्रचार म्हणावा तितका भारताच्या सगळ्या भागांमध्ये झालेला नव्हता. शिवाय मगाशी बोललं तसं की एककेंद्रीपणा, एकसूत्रीपणा या उठावामध्ये नव्हता. प्रत्येकजण आपापल्या ग्रुपला घेऊन आपल्या भागामध्ये चांगलंच काम करत होता, पण तो परिणाम जो की सगळे एकत्र आल्यानंतर भेटतो तो इथं या उठावामध्ये कमी पडलेला दिसला आणि म्हणून ब्रिटिशांना हा उठाव कंट्रोल करता आला. दुसरं म्हणजे भारतीय पातळीवरती इंग्रजांच्या विरोधात सर्वसामान्य नेतृत्व नाही तयार होऊ शकलं. सर्वमान्य म्हणजे हेच मगाशी आपण जे बोललो तेच आहे की सगळ्यांना मान्य असेल असं नेतृत्व आपण त्यावेळेस देण्यामध्ये अयशस्वी ठरलो. हे एक उठाव अयशस्वी होण्याचं मुख्य कारण आहे. त्यानंतर बरेचसे संस्थानिक असे होते भारतात त्यावेळेससुद्धा. तत्कालीन काही संस्थानिक हे ब्रिटिशांच्याच बाजूने उभे राहिले किंवा काहींनी तटस्थ भूमिका घेतली आणि उठावामध्ये प्रत्यक्ष सामील होणाऱ्यांची संख्या फार कमी होती. हे एक उठाव अयशस्वी होण्याचं मुख्य कारण असू शकतं. त्यानंतर भारतीय सैनिकांकडे लष्करी डावपेचाचा अभाव होता. म्हणजे लष्कराला ज्या स्ट्रॅटेजीजनी पुढं गेलं पाहिजे, कारण एकतर नेतृत्व असलं, काही गाईडलाईन्स असल्या की त्याप्रमाणे लष्कराला पुढं जाता येत असतं. पण ज्या भारतीय लष्करातल्या ज्या तत्कालीन लष्करातल्या लोकांनी उठाव केला त्यांच्याकडं स्ट्रॅटेजीचं थोडंसं कमतरता होती म्हणा किंवा साधनांचा अभाव होता, स्ट्रॅटेजीची कमी होती आणि म्हणून थोडासा उठावामध्ये कमी पडलेलं होतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय परिस्थिती ही ब्रिटिशांशी अनुकूल होती. काही आंतरराष्ट्रीय मदत आपण उठावाच्या दरम्यान घेऊ शकलो नाही कारण तेवढी पोहोच म्हणा किंवा तेवढी साधनांची उपलब्धता नव्हती आणि ही नेमकी पोहोच किंवा आंतरराष्ट्रीय मदत ब्रिटिश मिळण्यात सक्षम होते आणि म्हणून 1857चा जो ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रचंड मोठा उठाव वेगवेगळ्या टप्प्यामध्ये भारतामध्ये पार पडला त्याच्यावरती सहज नियंत्रण हे ब्रिटिशांना मिळवता आलं. अशी काही याची बेसिक कारणं आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला 1857च्या उठावाची कारणं, त्याची पाठीमागची पार्श्वभूमी आणि उठाव अयशस्वी होण्याची सुद्धा कारणं, अशा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत.
त्यानंतर स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम बघा. 1858मध्ये ह्या उठावाचा परिणाम इतका झाला भयंकर की 1858मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ज्या ईस्ट इंडिया कंपनीवरती भरोसा ठेवून भारतामध्ये तुम्ही राज्य करा ब्रिटिशांच्या मार्फत सांगितलं होतं, ती कंपनीच बरखास्त करून टाकली ब्रिटिशांनी. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा रोल इथून संपून टाकण्यात आला. गव्हर्नर जनरल हे पद रिमूव्ह करण्यात आलं आणि गव्हर्नर जनरलच्या ऐवजी व्हॉइसराय हे नवीन पद तयार केलं गेलं. कंपनी संपुष्टात आणली गेली आणि व्हॉइसराय हे पद नवीन तयार करण्यात आलं. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि त्यालाच पुढे व्हॉइसराय म्हणून प्रमोट केलं किंवा त्याला ते हुद्दा दिला गेला. भारताविषयीचा कारभार करण्यासाठी एक भारत मंत्रीसुद्धा नेमला. म्हणजे ब्रिटिशांनी थोडं आता त्यांच्या स्ट्रॅटेजीज बदलल्या, कारण लोकांच्या मनामध्ये जी विरोधाची भावना तयार झाली होती तिला टॅकल करण्यासाठी किंवा तिला हँडल करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचे काही प्रशासकीय बदल आपल्या व्यवस्थेमध्ये केले. यासाठी याच्यानंतर राणीचा एक जाहीरनामा म्हणून एक पॉईंट येतो आहे समोर. तर राणीने एक जाहीरनामा त्यासाठी प्रसिद्ध केला इंग्लंडच्या राणीनं. तर इंग्लंडच्या राणीने एक जाहीरनामा काढला. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी सामील होत्या बघा. एक तर वंश, धर्म आणि जात यावरून प्रजाजनात भेद करणार नाही. जसं मगाशी आपण म्हटलं होतं की ब्रिटिश सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यामध्ये भेद होता. तर राणीनं जाहीरनामा करून थोडासा सॉफ्ट कॉर्नर दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही वंश, धर्म आणि जात यावरून प्रजाजनांमध्ये भेद करणार नाही, हे तिने सांगितलं. त्याच्यानंतर शासकीय नोकऱ्या या गुणवत्तेवरती दिल्या जातील, गुणवत्ता बघूनच शासकीय नोकऱ्या दिल्या जातील असं राणीनं तिच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं. कोणत्याही कारणांसाठी संस्थाने खालसा केली जाणार नाहीत अशी ग्वाही देण्यात आली. एक सगळ्यात महत्त्वाचं कारण जे होतं संस्थानं खालसा करण्याचं, तिला हे समजून चुकलं की संस्थानं जर खालसी केली तर संस्थानं नाराज होतील आणि संस्थानं नाराज झाली म्हणजे त्यांची प्रजासुद्धा नाराज होणार आहे. मग थोडंसं सॉफ्ट कॉर्नर घेण्याच्या दृष्टिकोनातून राणीनं हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक तर आपण वंशधर्म जात बघून भेदभाव करणार नाही, दुसरं म्हणजे शासकीय नोकऱ्या गुणवत्तेवरती आधारित होतील आणि तिसरं म्हणजे कोणत्याही कारणासाठी संस्थानं ही खालसा केली जाणार नाहीत. अशा काही गोष्टी जाहीर करून भारतीय लोकांच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर तयार करण्याचा प्रयत्न केला गेला ब्रिटिशांच्या मार्फत असं म्हणता येईल. या धड्यातले काही महत्त्वाचे प्रश्न बघा. ओडिसातल्या राजांच्या खड्या सैनिकांना काय म्हणतात? म्हणजे जे ओडिसामध्ये जे राजांचे सैनिक होते त्यांना पाईक असं म्हणतात. मगाशी आपण बघितलं पाईक यांचा उठाव झाला बरोबर. तर ते पाईक हे ओडिसाचे आहेत. त्या खड्या सैनिकांना पाईक असं म्हणतात. त्यानंतर 1857चा जो लढा आहे तो अयशस्वी होण्याचं कारण कोणतं नाही असं विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये जी कारणं आहेत ती तर आपण डिस्कस केलेली आहेत. एक तर लढ्याला सर्वसामान्य नेतृत्व नव्हतं. सर्वसामान्य म्हणता येत नाही, सर्व मान्य म्हणजे सगळ्यांना मान्य असेल असं नेतृत्व, एकसूत्रता नव्हती या लढ्यामध्ये. त्यानंतर राजेवाड्यांच्या लढ्याला पाठिंबा नव्हता. तर काही अंशी हे बरोबर आहे, काही राजे काही संस्थानिक या लढ्यामध्ये पूर्ण ताकदीनं सामील झालेले नव्हते. त्याच्यानंतर लढवय्ये जाती धर्मावर आधारित गटागटांमध्ये विभागलेले होते. हे एक कारण आहे. जे संस्थानिक म्हणा किंवा ज्यांनी 1857च्या उठावामध्ये भाग घेतला यांच्यामध्ये एकसूत्रता नव्हती आणि शिवाय ते गटागटांमध्ये विभागलेले होते. हे एक लढा अयशस्वी होण्याचं मेन कारण असू शकतं आणि होतं. परंतु उठावकरांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. तर हे काही कारण असू शकत नाही. बरेचसे उठावे सशस्त्र झालेले आहेत. ठीक आहे. चुकीचा घटक ओळखायचा आहे. दत्तकपुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून डलहौसीने खालसा केलेली संस्थानं कुठली? तर खालसा केलेली संस्थानं ती आहेत सातारा, नागपूर आणि झाशी ही संस्थानं खालसा केलेली होती. तर याच्यामध्ये अयोध्या हे जे संस्थान आहे हे नंतर गैरकारभाराचं निमित्त करून खालसा केलेलं आहे. म्हणजे अयोध्या हे गैरकारभाराचं निमित्त लावून खालसा केलेलं संस्थान आहे. पण सातारा, नागपूर आणि झाशी हे दत्तकपुत्राचा वारसा नामंजूर करून खालसा केलेला आहे. म्हणजे चारीच्या चारही पर्याय हे खरं तर बरोबर वाटतील काही जणांना की चारही संस्थानं खालसा केलेली आहेत. पण इथं त्याचं कारण महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे.
तर सातारा, नागपूर आणि झाशी हे दत्तकपुत्रचा वारसा हक्क हे नामंजूर करून खालसा केलेली संस्थान आहेत. आणि अयोध्या जे संस्थान आहे हे गैरकारभाराचं निमित्त पुढं करून खालसा केलेलं होतं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तर त्याचं नाव आहे 1857चे स्वातंत्र्य समर, हे पुस्तकाचं नाव आहे. योग्य जोड्यांचा पर्याय शोधायचा आहे, तर तो मी योग्य जोडीचा पर्यायाचंच उत्तर सांगतो आहे. छोटा नागपूर हे येतं आहे कोलाम. त्याच्यानंतर दुसरं ओडिसा जे आहे इथं गोंड लोकांनी उठाव केलेला आहे. त्यानंतर बिहारमध्ये संथाळांचा उठाव झालेला होता. महाराष्ट्रामध्ये भिल्लांचा उठाव प्रामुख्याने 1857च्या कालावधीमध्ये कन्सिडर केला जात असतो. नंतर ओडिसात पायकांनी इंग्रजांच्या विरुद्ध केलेल्या सशस्त्र उठावाचं नेतृत्व कुणी केलं, तर पायकांनी केलेल्या सशस्त्र उठावाचं नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केलेलं होतं. रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड पुकारलं, तर स्वातंत्र्यवीर उमाजी नाईक यांनी बंड केलेलं होतं इंग्रजांच्या विरुद्ध. योग्य पर्याय निवडायचा आहे बघा. तर भारतातील आदिवासी व वन्य जमातींनी इंग्रजी सत्तेला आव्हान केले, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी त्यांच्या जंगल संपत्तीवरील हक्कांवर गदा आणली, बरोबर आहे. ज्या आदिवासींनी ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्याचं एक प्रमुख कारण जे होतं, तर त्यांच्या जंगलावरती त्यांचा हक्क काढून घेणं किंवा त्यांच्या जंगलावरती आक्रमण करणं एक प्रकारे, हे मुख्य कारण आहे आदिवासींनी उठाव करण्याचं. जे मगाशी आपण पाहिले की छोटा नागपूरच्या पट्ट्यामध्ये कोलाम समुदायानं इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलेला आहे. ओडिसामध्ये गोंड, त्याच्यानंतर बिहारमध्ये संथाळ आणि महाराष्ट्रात भिल्ल अशा आदिवासी समुदायातून येणाऱ्या लोकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारलेलं होतं 1857च्या काळामध्ये. परीक्षेला पडलेला प्रश्न बघा. 1857च्या उठावाची ठिकाणे आणि तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तींची नावं दिली आहेत, तर यातलं बरोबर आहे की नाही बघा. कोल्हापूर चिमासाहेब हे बरोबर आहे की नाही. कोल्हापूर चिमासाहेब हे उत्तर बरोबर आहे. तर जे चुकीचं आहे ते ओळखायचं आहे. त्याच्यानंतर नरगुंद इथं बाबासाहेब भावे हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. संगमनेर म्हणजे अहमदनगर, तर इथं भागोजी नाईक ही सुद्धा जोडी बरोबर आहे. तर सातपुडा परिसर आणि रंगोबापूजी ही जोडी थोडीशी चुकीची आहे. तर रंगोबापूजी कारभारी हे साताऱ्यातले येत आहेत. याच्याविषयी थोडीशी अजून माहिती घ्यावी लागेल, कदाचित आपल्या टेक्स्टबुकमध्येही जास्त माहिती असणार आहे. त्यानंतर भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणी काम केले, हा सुद्धा 2019ला NMMSला पडलेला प्रश्न आहे बघा. तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरलसुद्धा होता आणि पहिला व्हॉइसरायसुद्धा होता. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला, तर कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी 1857मध्ये उठाव केलेला आहे. त्यानंतर MTSCला पडलेला प्रश्न बघा. पायकांचा उठाव कधी आणि कुठे झाला आहे, तर पायकांचा उठाव हा 1817 साली बक्षी जगनबंधू विद्याधर यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. पायकांच्या उठावासंदर्भात खालीलपैकी योग्य वाक्य कुठली ते ओळखा, योग्य किंवा अयोग्य वाक्य ओळखा. तर मी योग्य वाक्य सांगतो बघा. इंग्रजांनी पायकांच्या जमिनी काढून घेतल्या, तर हे बरोबर आहे. आणि पायकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक वाक्य असं आहे की उमाजी नाईकांनी पायकांचं नेतृत्व केलं का, तर बिलकुल नाही. स्वातंत्र्यवीर उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव केला हे खरं आहे, पण ते महाराष्ट्रात होते आणि त्यांनी रामोशी समाजातल्या युवकांना आणि स्थानिक लोकांना संघटित करून ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारलेलं होतं. भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइसराय कोण, तर लॉर्ड कॅनिंग. हा सुद्धा परीक्षेला पडलेला प्रश्न आहे. या अशा फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्या बदलू शकत नाहीत, ज्यांची उत्तरं फिक्सच असणार आहेत. 1857च्या लढ्याची आर्थिक कारणं कुठली, तर आर्थिक कारणं 2 आहेत. हिंदी सैनिकांना इंग्रजी अधिकारी तुच्छतेने वागवत असत, बरोबर आहे. आणि डलहौसीने अनेक संस्थाने खालसा केली, ही कारणं आहेत 1857च्या उठावाचे. बाकीचे पर्याय हे चुकीचे होते, त्यामुळे ते घेतलेले नाहीत. 1857च्या लढ्याचे तात्कालिक कारण
खालीलपैकी कोणते, म्हणजे निमित्त मात्र जे कारण झालं ते कुठलं, तर काडतुसांचा जो प्रकार मी सांगितला होता की काडतुसांवरील जी आवरण होतं ते आवरण गाईच्या चरबीपासून किंवा डुकराच्या चरबीपासून बनवलं जायचं. ही अशी अफवा जेव्हा लष्करामध्ये पसरली ते एक निमित्त ठरलं 1857च्या उठावाला. त्यानंतर बराकपूरच्या छावणीतील कोणी ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी झाडली, तर क्रांतीवीर मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावरती बराकपूरच्या छावणीमध्ये गोळी झाडलेली होती. 1857चा लढा अयशस्वी झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह यांना कारावासात ठेवण्यात आलं. तर ते कोणतं कारावास होतं, तर ते आहे रंगून. म्हणजे बहादूर शाह यांना सीधा रंगून, म्हणजे सध्याचं जे म्यानमार आहे तिथं हे रंगून आहे, तर तिकडच्या जेलमध्ये यांना ठेवण्यात आलं. म्हणजे 1857चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर जेव्हा बहादूर शाह यांना पकडण्यात आलं ब्रिटिशांकडून, तेव्हा त्यांना रंगून इथल्या जेलमध्ये त्यांची रवानगी केली. 1858च्या कायद्यानुसार झालेले बदल कोणते आहेत, त्यातला चुकीचा पर्याय ओळखायचा, आणि हा सुद्धा परीक्षेला पडलेला प्रश्न आहे. तर कोणते बदल झाले ते मी सांगतो. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त झाली. यस, डेफिनेटली 1857चा उठाव जसं झाला तसं ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला बरखास्त करून टाकलं. त्यानंतर भारत मंत्रीपद हे इंग्लंडच्या शासनात निर्माण केलं. बरोबर आहे, म्हणजे भारतावरती गव्हर्न करण्यासाठी, भारतावरती राज्यकारभार बघण्यासाठी भारतमंत्री हे पद नवीन तयार केलं गेलं इंग्लंडच्या शासनामध्ये, आणि गव्हर्नर जनरल ऐवजी व्हॉइसराय हे पद भारतामध्ये अस्तित्वात आलेलं आहे. त्यानंतर कोणत्या साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीच बरखास्त करून टाकली, तर ते वर्ष आहे 1858ला. 1857ला उठाव झाला आणि कंपनीच्या कारभारावरती आक्षेप घेण्यात आले, आणि कारभारामध्ये किंवा राज्यकारभार सांभाळण्यामध्ये कंपनी असक्षम वाटल्यामुळे ब्रिटिशांनी कंपनीच बरखास्त करून टाकली, ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली, आणि ते वर्ष होतं 1858. अशा पद्धतीनं 1857चा स्वातंत्र्य लढा आपण या धड्याच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. आपल्या काही प्रश्न, शंका, अडचणी असतील तर मला अभ्यासातल्या अडचणी असतील तर मला जरूर कमेंट करून व्हिडिओच्या खाली सांगा. अजूनही आपण आणखीन असे वेगवेगळ्या टॉपिकचे व्हिडिओ जे NMMS, नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतील असे आपण घेणार आहोत. शिवाय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेला सुद्धा हे घटक उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा. चॅनलला एका विशिष्ट वेळेमध्ये जरूर बघत चला तुमच्या सवडीनुसार, जेणेकरून याच्यावरचे टॉपिक्स तुम्हाला अभ्यासामध्ये हेल्पफुल ठरतील. अभ्यास करत असताना थोडंसं टेक्स्टबुक समोर घेऊन बसलात तर ते जास्त फायदेशीर राहील. शाळेचं टेक्स्टबुक असेल आणि कुठलंही तुम्ही ज्या पुस्तकाची तयारी करत असेल ते पुस्तक समोर ठेवून हे पॉईंट्स वाचत चला, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये चांगली मदत होत राहील. अजूनही काही सजेशन्स असतील किंवा कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे ते जरूर मला कमेंट करून सांगा. थँक्यू.